देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत पहा ना. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि त्या 80 वर्षाच्या म्हातारानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी अडचण आहे. डॉक्टर म्हणले तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. ते 80 वर्षाचं म्हातारं म्हणतंय, डॉक्टर साहेब काय खर्च लागायचं ते लागू द्या, पण माझ्या हृदयाचं यशस्वी पद्धतीने ऑपरेशन झालं पाहिजे. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला डॉक्टर साहेबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्यांचं हृदय काढलं आणि हृदय काढून एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं. 3 तास ऑपरेशन झालं. 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. 80 वर्षाचं म्हातारं उठून उभा राहिलं, डॉक्टरांच्या समोर गेलं आणि डॉक्टरांना बोलायला लागलं, डॉक्टर साहेब गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, माझं ऑपरेशन हे सक्सेस झालंय, तुमचं बिल किती झालं? त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात डॉक्टरांना बिल ठेवलं. त्या म्हाताऱ्यानं बिल पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. बिल होतं 8 लाख रुपये. 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारं रडायला लागलं. डॉक्टरांना वाटलं पैसे जास्त झाले म्हणूनच बाबा रडताय की काय. डॉक्टर म्हणले, ओ बाबा, अहो गेली 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, ऑपरेशनही सक्सेस झालंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. 80 वर्षाचं म्हातारं म्हणतंय, डॉक्टर साहेब, अहो गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, माझं ऑपरेशनही सक्सेस झालंय. 8 लाख रुपये काय, तुम्ही 12 लाख रुपये जरी बिल केलं असतं तरी मी हसत हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले, मग बाबा तुम्ही रडता का? किती सुंदर उत्तर दिलं त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबांना. ऐका, त्या बाबानं सांगितलं, डॉक्टर साहेब मी या करता रडतोय की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झाला माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण त्या देवानं अजून मला बिलच का पाठवलं नाही म्हणून रडायला येत आहे.